नाहीतर आहेच बाकीचे सगळे तंबाखू मुळत मुळत एक बार भरला की दुसरं आणि पिचकारी मारताना तिसरं. नाही कसं त्यांचे व्ह्यूज मला पटले आणि एकंदरीत संपूर्ण त्यांची जे काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयडियॉलॉजी ती जास्तीत जास्त आचरणात आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. संविधानाच्या बाबतीत बोलायचं झालं आताच लोक बोलतात काही, आता शेवटी तेव्हा कुठलाही प्रश्न जेव्हा राहत नाही आणि स्वतःचा नाकारतेपणा दडवण्याकरता मग हे एवढं 400 पार झाले की हे संविधान बदलणार. संविधानची फार म्हणजे त्याचं म्हणजे काय ठेवलंच नाही काँग्रेसने. इमर्जन्सी ज्यावेळेस इंदिरा गांधीजींनी लागू केली तेव्हा कुठे गेलं होतं. एवढं सुंदर असं भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन त्यात इक्वालिटीचं आलं, फ्रेटर्निटीचं आलं, इंटिग्रिटीचं आलं, प्रिॲम्बलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि संपूर्ण असताना एवढं सुंदर बदलायचं तर काय बदलण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे भर घालायची म्हणली तरी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे कॉन्स्टिट्यूशन संविधान बनवणारे ज्यांनी योगदान दिलं खरोखर त्यांचे म्हणजे आपण म्हणतो ना हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे खरं लोकशाहीचं जनक म्हणून महाराजांकडे बघितलं जातं आणि का नाही बरोबर आहे. म्हणजे महाविकास आघाडी ना त्यांनी त्यांचं बघावं ना. इथं माझ्याबद्दल काय एवढी उत्सुकता. आता ठीक आहे म्हटलं पॉप्युलरिटी आहे म्हणल्यानंतर होणारच. राजघराण्यात जन्माला आलो तर हो आहे. मागच्या जन्मी काहीतरी थोडंसं माझ्याकडनं किंचित थोडंसं जास्त पुण्यकाम घडलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायचं मला योग आला. देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे तर आहेच. त्यांच्या कुटुंबातल्या तरुण मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे तर असायलाच पाहिजे आणि असलाच पाहिजे. त्यामुळे समजा शिक्षण जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही, शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपला दृष्टिकोन व्यापक होत नाही. आपण आहोत इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयन महाराज भोसले यांच्यासोबत आणि त्यांच्या जलमंदिर या साताऱ्यातल्या निवासस्थानी आपण इथे ही मुलाखत करतो आहोत. महाराज, आपण राजकारणामध्ये जवळपास 1998 पासून आहात. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळी युती सरकारच्या काळामध्ये आपण महसूल मंत्रीसुद्धा होता. तिथपासून आत्तापर्यंतचा आपला जो राजकीय प्रवास आहे तो अनेक उतारचढावांनी भरलेला असा आहे. यावेळची निवडणूक एक वेगळी पण आहे. कशा अर्थाने तुम्ही हे बघताय? किती आव्हानात्मक वाटते ही मुलाखत यावेळची? नाही, आव्हान तसं मला काहीच वाटत नाही. म्हणजे मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधीच राहत नाही. मी स्वप्न नगरीमध्ये किंवा स्वप्नात कधी राहिलो नाही, राहत पण नाही. वस्तुस्थिती जर पाहिली तर ह्या मतदारसंघामध्ये 6 म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 जे आहेत ते महायुतीचे आमदार आहेत आणि 2 जे मतदारसंघ आहेत तर एक काँग्रेस आणि एक शरद पवारांच्या पक्षाचं एक आमदार आहे. आणि त्या ठिकाणीसुद्धा मागच्या वेळेस थोडंसं मताचं विभाजन झालं. जर नसतं तर त्या ठिकाणीसुद्धा तिथं आपलं म्हणजे सध्याचे जे आमदार आहेत ते आपल्याला पाहायला मिळालं नसते. आणि हे खासदारकीचं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 3-4 महिन्याच्या कालावधीत आमदारकीची निवडणूक आहे. त्यावेळेस आपल्याला हेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 2099 पासून आपण जवळपास पवार साहेब 99 नाही त्याच्या अगोदर 94 पासून 94 म्हणा 95 त्यानंतर मी 96 साली कृष्णा खोरेचं उपाध्यक्ष होतो. तिथून सुरुवात झाली. मग 99 साली म्हणजे 98ला त्या दरम्यान मग आमदार झालो. मग महसूल मंत्री, आपण महसूल राज्यमंत्री होतो. त्यानंतर पुन्हा मग खासदार म्हणून अशी म्हणजे पदावर आहे. इतक्या वेळा आपण खासदार म्हणजे 3 वेळा राहिल्यानंतर 3 झालेच नाही ना. म्हणजे एक जी 2 पूर्ण झाली, एक हे झाल्यानंतर आपण मध्येच राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीकडे गेलात. कोणी पहिल्यांदा संपर्क केला होता आपल्याला? संपर्क नाही, पहिल्यापासून मी पहिल्यांदा ज्यावेळेस हे झालो
म्हणजे हा काँग्रेसचा बालेकिल्ला हो. एक आपण लक्षात घेतलं म्हणजे. आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी पहिला असा आमदार आहे हो. की म्हणजे होतो की मी भाजपच्या काँग्रेस. चिन्हावरती मी निवडून अगदी. आलो. भाजपाच्या चिन्हावर निवडून आला होता. पण मग राजकारणामध्ये जेव्हा पहिल्यांदा आलात तेव्हा भाजपाने तुमच्याशी संपर्क साधला, तुम्ही ती नॅचरल पार्टी म्हणून तेव्हा निवडली, नेमकं कसं झालं? नाही, एक लक्षात घ्या, त्यांचे व्ह्यूज मला पटले आणि एकंदरीत संपूर्ण त्यांची जे काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयडियॉलॉजी आहे ती जास्तीत जास्त आचरणात आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. संविधानाच्या बाबतीत बोलायचं झालं, आता लोक बोलतात काही, आता शेवटी जेव्हा कुठलाही प्रश्न जेव्हा राहत नाही आणि स्वतःचा नाकारतेपणा दडवण्याकरता मग हे एवढं 400 पार झाले की हे संविधान बदलणार. संविधानची पार म्हणजे त्याचं म्हणजे काय ठेवलंच नाही काँग्रेसने. इमर्जन्सी ज्यावेळेस इंदिरा गांधीजींनी लागू केली तेव्हा कुठं गेलं होतं. इतिहासात जर आपण जर वळून पाहिलं तर ह्याच बाबासाहेब आंबेडकरांना विरुद्ध त्यावेळेसचे जे पंडित जवाहरलाल नेहरूजी होते त्यांनी केला होता. आणि ज्यावेळेस दोनदा तर त्यांचा पराभव काँग्रेसने केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले आणि तेव्हा ते यश मिळालं, त्यांनी शेवटी म्हणजे आउट ऑफ फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा हे त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडले. आता ह्याच बारीक सारीक गोष्टी जर नवीन पिढीला काय माहीत नसतात, पण हे सगळं आहे ना, घडलेलं आहे, वस्तुस्थिती माहीत आहे आपल्याला. तुम्ही जो विषय छेडला त्याच विषयावर येते, कारण कुठेतरी आंतरराष्ट्रीय मीडियातले पण लोक आणि सगळं एक सोशल मीडियावर एक अशा पद्धतीने कॅम्पेन चालवलं जाते खूप ॲग्रेसिव्हली की लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे म्हणजे काय, आणि त्याचं ते स्पष्टीकरण देत नाहीत, पण सारखं एक तशा पद्धतीचं. आणि आपण बघतोय की ब्लूमबर्ग असू द्या किंवा सगळ्या ज्या आता परदेशी माध्यम आहेत ही पण या रेट्यामध्ये या निवडणुकीमध्ये परदेशींचं हे एक लक्षात घ्या की मीडिया जे आहे ना हे त्या म्हणजे ते कंट्रोलिंग पॉवर कोणाच्या हातात आहे यापेक्षा ग्राउंड रियालिटी आपण बघितली पाहिजे ना. संविधान बदलणं म्हणजे काय करणार, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आपण जाळणार का काय करणार, एकदा त्याची व्याख्या तरी सांगा ना. ह्यांनीच सांगू दे. स्वतःचा नाकारतेपणा दडवण्याकरता हे सगळं चाललं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण जर पाहिलं या जगात, संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशातलं आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्याला संविधान म्हणतो त्यांचं बघितलं तर एवढं सुंदर असं भारताचं हे कॉन्स्टिट्यूशन, त्यात इक्वालिटीचं आलं, फ्रेटर्निटीचं आलं, इंटिग्रिटीचं आलं, प्रिॲम्बलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आणि संपूर्ण असताना एवढं सुंदर बदलायचं तर काय बदलण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे भर घालायची म्हणली तरी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे कॉन्स्टिट्यूशन संविधान बनवणारे ज्यांनी योगदान दिलं, खरोखर त्यांचे म्हणजे आपण म्हणतो ना हॅट्स ऑफ टू देम, म्हणजे खऱ्या अर्थाने. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांना अभिप्रेत असणारे जे विचार आहेत तेच बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संपूर्ण त्यांची जी संविधान बनवणारी जी टीम होती त्यांनी तोच महाराजांचाच आदर्श घेऊन त्यांनी नजरेसमोर ठेवून ते जर त्यांना काय वाटलं असतं, म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं असतं हे मनात ठेवूनच त्यांनी सगळं हे केलं. का तर छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असं या पृथ्वी तलावरती किंवा जगातला एकमेव राजा होता की ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी विचार दिला की राज्यकारभारात जोपर्यंत ह्याचा लोकांचा सहभाग असावा, जनतेचा राजा अशा, त्यामुळं लोकशाहीचं जनक म्हणून महाराजांकडे बघितलं जातं. आणि का नाही, बरोबर आहे. तुम्ही बराच काळ राष्ट्रवादी सोबत सुद्धा होतात आणि कुठे ना कुठेतरी असं होतं की राष्ट्रवादीचा अगदी पडता काळ जेव्हा त्यांचे अगदी कमीत कमी खासदार निवडून आले तेव्हाही तुम्ही निवडून आला होता. मग नंतर असं 2019 नंतर असं काय वाटलं की राष्ट्रवादी एक लक्षात घ्या, जे योग्य आहे ते योग्य म्हणणारे माझा स्वभाव आहे. आणि पटत नसलं तर मी सरळ सांगतो. त्यावेळेस सुद्धा मी मी संपूर्ण इथून निवडून आलो, पक्षाचं की म्हणण्यापेक्षा लोकांचा
लोकांनी आशीर्वाद दिले म्हणूनच आमच्यासारखे लोकप्रतिनिधी निवडून येतात. पण जे चुकी जेव्हा लोक विश्वास ठेवतात त्यावेळेस लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन न देणे हे आमचं सुद्धा एक कर्तव्य आहे ना. आणि जर लोकांच्या विरोधात काय एखादं जर घडत असेल आणि जर मी गप बसून जे पाहत बसलो तर जो ते लोकांच्या विरोधात म्हणा किंवा असं कृत्य करत असेल तर तो जेवढा जबाबदार आहे तेवढा मी पण जबाबदार आहे. म्हणून मी आवाज उठवत होतो. आणि मग नेहमी पट्ट्या यायच्या, उदयनराजेंचा घरचा आहे. मी कोणाच्या विरोधात नव्हतो. मी त्या विचाराचे आणि त्या विचार जे मला पटले नाही मांडणी करणं माझा भाग आहे. मी होला हो म्हणणाऱ्यापैकी मी काय हो नाही आहे. आता तुम्ही दिल्लीमध्ये गेलात, अमित शहांची आणि यांची भेट पण तुमची झाली असेल. नेमकं तरी सुद्धा विरोधी पक्षांकडून सातत्याने असं म्हणलं जात होतं की तिकीट का डिक्लेअर करत नाही, तिकीट का डिक्लेअर. तुम्ही तुमच्या पक्ष म्हणजे महाविकास आघाडी ना, त्यांनी त्यांचं बघावं ना. हिथं माझ्याबद्दल काय एवढी उत्सुकता. आता ठीक आहे, आता पॉप्युलरिटी आहे म्हणल्यानंतर होणारच. पण पण मीच का सापडतो. चला ठीक आहे, त्यापूर्वी त्यांचं पण प्रेम नाही असं नाही, त्यांचं पण प्रेम आहे. त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या पक्षात यावं आणि त्यांच्या महाविकास आघाडीमधनं. मला विचार पटले नाही तर मी कोणाबरोबर जात नाही. आणि वस्तुस्थिती आपण जर पाहिली तर एका महाराष्ट्राचं पुरतं निवडणूक नाही आहे, अख्ख्या देशाची निवडणूक असताना पहिल्या टप्प्यात ज्यांचं आहे ते त्यांचं आणि मित्रपक्ष जेव्हा असतात बरोबर तर त्यांना बरोबर घेऊन त्यांच्यातनं चर्चा करण्यात वेळ जातोच ना. त्यामुळे थांबवलं, वाट बघायला लावली, मग कुठेतरी असे चिमटे काढायचे आणि मग यांना विचारत नाही आणि यांना गेले दारसुद्धा उघडलं नाही. असं काहीही घडलेलं नाही. जे खरं जे घडलं, आज मी उमेदवार आहे, तीच वस्तुस्थिती आहे. याच्या पलीकडे मला काय माहिती. मध्ये मध्ये छत्रपतींच्या गादींबद्दल असंही म्हणलं झालं की पूर्वी पेशव्यांची नेमणूक छत्रपती करत असत, आता पेशवे करायला लागले कुठेतरी. एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी मग परत मी आपल्याला सांगतो, जर समजा त्यांनी तो विचार दिला नसता आज सुद्धा राजेशाही असती ना. जर तरच्या गोष्टी आहेत, पण असती का नाही मला सांगा. लोकशाही अस्तित्वात आली महाराजांमुळं. नाहीतर मला सांगा आज सुद्धा राजेशाही असते. लोकशाही जेव्हा अस्तित्वात येते आणि जेव्हा संविधानमध्ये इक्वालिटी ऑफ मॅनकाइंड, इक्वालिटी ऑफ ऑल रिलिजन्स हे सगळ्यांना लागू होतं. राजघराण्यात जन्माला आलो तर हो आहे, मागच्या जन्मी काहीतरी थोडंसं माझ्याकडनं किंचित थोडंसं जास्त पुण्यकाम घडलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायचं मला योग आला. योगा माझ्या ठिकाणी आपण असता, कोणी पण असतं जसं. मी मला स्वतःला धन्य समजतो. म्हणजे खरोखर म्हणजे मी शब्दात माझ्याकडे शब्द नाही आहेत ते सांगण्याकरता. पण ज्यावेळेस आपण येतो तर कुठं जातपात कधी शिवाजी महाराजांनी पाळी नाही, कुठं जात आणि पात. अशा वेळी तुम्हाला आरक्षणाच्या वरून जे वादंग उठवतात ते बघा, मेरिटवरती झालं पाहिजे माझं तर मनाने. इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या जे दुर्बळ आहेत, प्रत्येकाला या देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे तर आहेच. त्यांच्या कुटुंबातल्या तरुण मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे तर असायलाच पाहिजे आणि असलाच पाहिजे. त्यामुळे समजा शिक्षण जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही, शिक्षण घेत नाही, तोपर्यंत आपल्या दृष्टिकोन व्यापक होत नाही. तोपर्यंत आपल्याला दृष्टीमध्ये व्यापकता येत नाही, तोपर्यंत आपण काय करणार काय. ह्या स्पर्धात्मक युगात हे मुलं टिकणार कशी तरुण. त्यामुळे त्यांना एज्युकेशनच्या बाबतीत आणि बाकीच्या सुविधा पुरवण्याच्या बाबतीत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत, त्या प्रत्येक कुठल्याही जातीतला असला तर त्याला ते लागू होतं. या मताचा मी आहे. छत्रपतींच्या गादीबद्दल एक प्रचंड आदर जनमानसामध्ये आहे आणि तुमची स्वतःची एक आपली स्टाईल आहे, तुमची स्वतःची एक आपली छवी आहे. अशावेळी सामान्य जनतेमध्ये मिसळताना तुमचं कसं हे असतं? मी सामान्यच आहे. मी काय म्हणजे आता देवांचे अवतार असतात ना इथं हे ते. मी काय देव नाही, मला देव करू नका, मी देव समजतो. पण लोकांच्या अपेक्षांचं ओझं असतं कधी? कारण या नाही, मी हे बघा, माझे विचार आचार सर्वसामान्य जे लोक आहेत तसंच मी एक आहे.
एवढंच की मी राजघराण्यात जन्माला आलो. म्हणजे असं नाही की मी सुपरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन किंवा असं जे काल्पनिक हिरो असतात त्यापैकी नाही आहे. मला माहीत आहे ग्राउंड रिॲलिटी, माझी विचारसरणी, लोकांनी माझी बांधिलकी आणि माझे संपूर्ण जे आहे ते लोकांशी माझी बांधिलकी आहे. त्यांचं काम करणं, त्यांच्या संपूर्ण उत्कर्ष कसं होईल या दृष्टिकोनानं माझी नेहमी माझा प्रयत्न असतो. 2019ची जेव्हा पोटनिवडणूक झाली त्यावेळी इथे पवार साहेबांनी पूर्ण ताकद लावली होती आणि एका पावसाच्या सभेनी त्यांनी हे फिरवलं. नाही 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 नाही, पाऊस बीस काय नाही. निसर्ग आहे, निसर्गाच्या समोर आपण सगळे म्हणजे एवढे हे काय नथिंग आहे, झिरो. आपण समजा मला सांगा ओझोन लेअर जर संपला तर आपण सगळे राख रांगोळी होऊन जाईल, सगळे कोण जिवंतच राहणार नाही. पूर आला तर लोक असे वाहून जातात. त्यामुळे हे काय पावसाबिसामुळं नाही, हे उगीच आपलं पावसावर भिजले आणि हे भिजले तसं काय झालं नाही. काय झालं, त्यांची चूक नव्हती, जनतेची चूक नव्हती. थोडंसं माझ्याकडनं चूक म्हणण्यापेक्षा मला ज्यावेळेस एखादी गोष्ट पटत नाही आणि त्यावेळेस जो भ्रष्टाचार किंवा हे बाबतीत तर मी उजळ माथ्याने मी ते बघू शकत नव्हतो. आणि म्हणून मी विचार काय केला की जर आपल्याला माहीत आहे असं जर घडतं आहे, जो करतो आहे आणि त्याला आपण गप बसलं तर तो जेवढा दोषी आहे तेवढा दोषी मी पण आहे. म्हणून मी एकच करायला हवं होतं की थोडी जल्दबाजी माझ्याकडनं झाली, हे मी मान्य करतो. मी सर्व लोकांना वेगवेगळ्या मतदारसंघात सगळ्या प्रमुख लोकांना बैठक घेऊन त्यांना माझा विचार सांगायला हवा होता आणि तो केला असता तर पावसाचा काही परिणाम नसता. उलटं पावसात तर पाऊस म्हणजे पाणी आणि पाऊस म्हणजे जीवन, म्हणजे त्याच्यामुळं निश्चितपणे मलासुद्धा पुन्हा मी ते निवडून आलो असतो. पण तसं घडलं नाही आणि मी ते विनम्रपणे मान्य केलं. देशातल्या ज्या लोकसभा मतदारसंघ जे म्हणता येतील ते प्रतिष्ठेचे एका अर्थाने विरोधी पक्षाच्याकडून महाविकास आघाडीकडनं केले जात आहेत. तसं साताऱ्यावर आणि साताऱ्यामध्ये संपूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न होतोय. पवार साहेब इथे सभा घेणार आहेत, त्यांना एक सोडून 4 येणार, 4 म्हणजे माझा मतदारसंघात 4 म्हणजे जे मला माहिती मिळाली. माडा आणि इकडं किती काय छोटी एक लक्षात घेणं, काय दोष आहे त्यांचा, म्हणजे त्यांना दोषी आपण ठेवू शकतो का, तर नाही. कोकणात काय आहे तर नाही, विदर्भात काय आहे नाही, आहे का नाही, खानदेशमध्ये आहे एखादी दुसरं इकडं तिकडं आहे. मग कुठं तर पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे 3.5-4 जिल्हे एवढ्यातच लिमिटेशन. त्यामुळे आता वेळ भरपूर असल्यामुळे 4 काय 40 घेतील, कोपरा सभा घेतील. यावेळी खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर पण आहे, कारण कुटुंबातली त्यांची बारामतीची पण एक अस्तित्वाचीच लढाई तसं म्हटलं तर दादा आणि काकांची. अस्तित्व राहिलंय का मला सांग, अस्तित्व राहिलंय का साहेबांचं? म्हणजे मी मिश्किलपणे बोलत नाही, मला माहिती वास्तविकरित्या त्यांनी खरं तर आता एवढे वर्ष समाजकारण आणि राजकारणच केलं तर इतर म्हणजे त्यामुळं त्यांनी आता मार्गदर्शकच्या भूमिकेत राहायला हवं होतं. आम्ही किती केलं तरी त्यांची मुलांच्या वयाचे आहोत. आता मला सांगा, जर मी पहिलीतल्या किंवा दुसरीतल्या आपलं प्राथमिक प्रायमरी स्कूलमध्ये मी त्या क्लासमध्ये बसलो, सगळे एवढे आणि मी एवढा, माझं हाईट 6 फूटचं, कसं दिसेल? तीच अवस्था झाली आहे. आणि लोक आता हे बघत नाही. त्यांची जी वक्तव्य असायची की बैल म्हातारा झाला की बाजार दाखवावा किंवा ह्या भूमिकेत जावं, त्यांचे भाकरी फिरवावी, असं सगळं न केल्यामुळे ते आता अडचणीत आहे असं वाटतं. नाही, ते तसं नाही हो. ते जे वक्तव्य करायचे ते इतरांसाठी करायचे, त्यांना लागू होत नाही. ते म्हणजे ऑलमाइटी आहेत ते. भारतीय जनता पार्टीने NDA सह 400 पारचा नारा देशामध्ये दिलेला आहे आणि काही महत्त्वाचे ठोस निर्णय निश्चितच 370 कलम असू द्या किंवा 3 तलाकचा मुद्दा हे घेतलेले आहेत. आणि आता समान नागरी कायदा हे त्यांच्या अजेंडावरच आहे. राम मंदिर जे आहे, म्हणजे जे जाहीरनामा वचननाम्यामध्ये केलं ते पूर्ण केलेलं आहे. या सगळ्याचा प्रभाव यावेळी कसा पडेल आणि समान नागरी कायदा जे आणण्याचं भारतीय जनता पार्टीचा
मानस आहे त्याला कसा प्रतिसाद असेल असं? नाही, एक लक्षात घ्या, आजपर्यंत आता तलाकचा विषय झाला काही चुकीचं नाही वाटत का? ती जरी तुमची कोणाची बायको असेल, ती कोणाची तरी बहीण पण आहे ना. आज मला सांगा, समजा मी एखाद्याला तलाक दिलं, तलाक तलाक तलाक, मग एवढं सोपं आहे? आज तिच्या आयुष्याचं काय होणार, तिचं संपूर्ण पुढचं फ्युचरचं काय होणार, समजा मुलं झाले असले तर मुलांचं कसं विस्कळीतपणा किती येणार. आणि आयुष्याचा जेव्हा विचार करत असताना मला सांगा की हे सगळे जे डिसिजन घेतले हे लोकांच्या त्या अँगलने घेतले गेले, माणुसकीच्या नात्याने घेतले गेले डिसिजन. आणि त्याचा परिणाम दिसेल आणि समान नागरी कायद्याबद्दल होणारच ना. आज जनतेचा मला कसा सांगा परिणाम ना, असेल? मला सांगा, ज्या ज्या लोकांनी तलाक म्हणून ज्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्या आज अवस्था मला सांगा. म्हणजे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खरंच तर प्रत्येकाने पाळले पाहिजे, जीवनात फक्त मनात नाही ठेवले पाहिजे, ते आचरणात आणले पाहिजे. आज भारतीय जनता पक्षाचं बघितलं तर जास्तीत जास्त महाराजांचे विचार जे त्यांचं इम्प्लिमेंटेशन आज भारतीय जनता पक्ष करतो आहे. महाराज, तुमची स्वतःची एक स्टाईल आहे, एक पद्धत आहे. तुम्हाला संसदेमध्ये आणि सभांमध्ये कोणाची भाषणं ऐकायला आवडतात किंवा कोणाचं मुद्दे जास्त पडतात? हे बघा, मला कोणाचे भाषणं ऐकायला मिळतात म्हणण्यापेक्षा मला तसं म्हणजे आपण जो प्रश्न विचारला तो अवघड प्रश्न आहे. जसं मला कोणाची भाषणं ऐकायला म्हणजे मी संसदेतले म्हणते, संसदेत जेव्हा चर्चा होते माझं फेवरेट जर मला विचारलं तर आपल्याला समोर का जेव्हा पहिल्यांदा निवडून आलं, माझा फेवरेट म्हणजे ऑल टाईम म्हणजे असा व्यक्ती मी बघितला नाही. ते त्यावेळेस सोमनाथ चॅटर्जी म्हणजे मी त्यांच्याशी जाऊन म्हणजे रविवारी मी त्यांची वेळ घेऊन गेलो. म्हणजे काय पर्सनॅलिटी, म्हणजे अशा लोकांचा सहवास लाभला मी स्वतःला धन्य समजतो. TN सेशन असतील, हे विजनरी होते, यांनी काहीतरी लोकांसाठी केलं. अशा लोकांचं ऐकायला आवडतं. नाहीतर आहेच बाकीचे सगळे तंबाखू मुळत एक, बार भरला की दुसरं, आणि पिचकारी मारताना तिसरं. तुमच्याकडे जेव्हा जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा तुम्ही कोणाचा सल्ला घेता, कोणाशी? मी कोणाचा नाही, मी माझ्या मनाला विचारतो, अंतर्मनाला विचारतो. सल्ला घेण्यात सल्ला मी शेवटी प्रत्येकाने मी एक विचार करतो की आपण त्या समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये दुसऱ्याचा जरी असला तर आपण त्या ठिकाणी त्यांच्या पोझिशनत असतो, तर आपली परिस्थिती आपलं काय परिस्थिती आपली असते. आणि म्हणून आपण स्वतः इंट्रोस्पेक्शन जर केलं तर बरेचसे प्रश्न आपल्याला उत्तर मिळत जातं. पण राजकीय क्षेत्रामध्ये कोणाला गुरु मानतात? कारण कोणाला आदर्श मानतात की ज्यांचे तुम्हाला नाही तसं मला कोणाची साथ मिळाली नाही. कारण की स्पर्धा एवढी झाली आहे आणि एकंदरीत माझं परकट विचार अन्यायाच्या विरोधात मी कधी कोणी असलं तर मी उघडपणे मी बोलणार. त्यामुळे शक्यतो तसं हे लागले नाही. म्हणजे पण त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर ज्यांच्याबद्दल मला म्हणजे त्यांच्याकडे मी त्यांची कार्यपद्धत बघितली असेल, वसंतदादा पाटील असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, त्यानंतर विलासराव असतील, असे एक व्यक्ती म्हणून या लोकांचं, म्हणजे पार्टी म्हणून नाही, व्यक्ती म्हणून हे असे बरेच आहेत. त्यांचं शिवेंद्रराजे आणि तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये कधी सगळं होतात निवडणुकीच्या वेळी, आणि सल्ला सगळे म्हणतात की भावांनी एकत्र राहावं. नाही, आम्ही एकत्र जावं. होतं कसं की स्थानिक स्वराज्य संस्थेचं तसं मला वाटतं खासदारकीला महत्त्वाकांक्षा असतं, शिवेंद्रराजेंना आमदारकीचं असतं. तसं स्वाभाविक आहे, प्रत्येकाला वाटतं की आपण स्थानिक स्वराज्य संस्था, मग नगरपालिका आणि नगरपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महत्त्वाकांक्षी असणं काय गैर नाही, चुकीचं नाही. आणि मग त्यावेळेस त्यांना लोक काय सांगतात, मला म्हणतात की आमच्यासाठी प्रयत्न करा, आणि त्यातून हे काय वादावादी नाही आहे. तर मी असं माझं तर प्रामाणिक मत आहे
एकत्र बसून मी त्यांना पण सांगितलं, जो जास्तीत जास्त लोकांच्या सेवेत राहील आणि आजपर्यंत राहील म्हणण्यापेक्षा आजपर्यंत त्याचं ट्रॅक रेकॉर्ड आपण बघूया. त्यांनी किती काय समाजकार्य केलं आहे, ते समाजकार्य त्याच्याकडनं घडलं असेल अशा प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण त्यांना हे केलं पाहिजे. उगीच निवडणूक आली आणि लगेच एखादा उभं राहिलं नाही मला उभं राहायचं असं होत नाही ना. तुम्हाला तुमचं थोडंसं ग्राउंड वर्क केलं पाहिजे. मला काय सहज सगळं काय सोन्याचं ताट पाची पकवायचं ताट माझ्या समोर नव्हतं. मी सुद्धा नगरसेवक पदापासून सुरुवात केलेली आहे. काय असं असेल की ज्यामुळे जनतेचा एखाद दोन निवडणूक अपवाद वगळता तुम्हाला नेहमी विश्वास मिळाला? याचं जेव्हा तुम्ही म्हणालात की मी स्वतःशी हे करतो, तेव्हा काय वाटतं तुम्हाला की काय कारणं असतील की ज्यामुळे जनतेचं एवढं अपार प्रेम आणि अपार विश्वास मिळाला? आता काय त्यांनी थोडं म्हणजे आयुष्यातले वर्ष वेचलेत मी. आणि शेवटी माणूस कसा आहे ते एका दिवसात समजत नसतं. आजवर म्हणजे मी ज्या वेळेस अन्याय झाला त्या मी प्रकटपणे मी आवाज उठवला. परिणामाची कुठले काय परिणाम आहे याची कधी पर्वा केली नाही. आणि स्वाभाविक आहे, लोकांना माहीत आहे मी बाकी काय कमवलं नाही कमवलं याच्यापेक्षा जनमानसांत माझा विश्वास हा कमवला आणि माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल तुम्ही नुकतंच एक विधान पाहिलं मी की यापेक्षा वेगळा उमेदवार मिळाला नाही का, चारित्र्य संपन्न उमेदवार मिळाला नाही का, कार्य म्हणजे तुम्हाला घोटाळे या अर्थाने म्हणायचं होतं, नेमकं काय? आता आपण आज पेपर वाचलं असेल सारखं. मला सांगा की आज ज्या पक्षातनी त्यांना उमेदवारी दिली, जे यशवंत विचार सांगतात, यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार. आता यशवंत विचार जेव्हा आपण सांगतो, यशवंतराव चव्हाणांचे विचार म्हणजे लोकांच्या कल्याणाचे विचार होते. आणि एका बाजूला आपण यशवंत विचार सांगतो आणि दुसऱ्या बाजूला ह्या संपूर्ण 18 लाख अप्रॉक्सिमेट जे मतदार आहेत ह्या लोकसभा मतदारसंघातनं असं एकही चारित्र्य संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळत नाही. म्हणजे हे हास्यास्पद भाव आहे. मग असं एखादा लोक म्हणणार की ह्यांच्या आजूबाजूला असेच घोटाळे करणारे किंवा असेच लोकांची निवड असावेत, पण त्यातल्या त्यात कमी केला असावा म्हणून त्याची निवड झाली असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही. यावेळी किती मताधिक्याचे हे आहे? आणि दुसरं म्हणजे एकंदरच महायुतीला किती जागा मिळू शकतील? 48 मिळणार. आणि मिळालं का नाही मिळू? 55 वर्ष काँग्रेसला कडे सत्ता होती स्वातंत्र्यानंतरचं काळ. काय केलं तुम्ही? आज तुमची नैतिकता आहे लोकांसमोर जायचं, आता आम्हाला निवडून द्या, महाविकास आघाडी, काँग्रेस आणि प्रेरित जे महाविकास आघाडी, का निवडून द्यायचं? आज 1 2 नाही 3 4 पिढ्या तुमच्यामुळं संपूर्ण त्यांची वाट लागली. तुम्ही त्यावेळेस आत्ता जे प्रोग्राम या 10 वर्षाच्या कालावधीत जे 5 इयर डेव्हलपमेंट प्लॅन दर वर्षाचा आपण हे करतो, 5 वर्षाचं प्लॅनिंग करतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन या अगोदर किती झालं? का झालं नाही? कोणी तुमचे हात पकडले होते? तुमचं विचारात जखडून ठेवले होते का? निर्विवाद सत्ता होती. 1 2 संसद म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी आणि तुमचं विश्वनाथ देवेगौडा आणि हे तुमचं लालकृष्ण अडवाणी सोडले तर दुसरं कोण होतं सभागृहात? काय करू शकले असते हे दोघं? ताकदीच्या आणि तुमच्या मेजॉरिटी जोरावरती ते नगण्य होते. पण आज 2 मधनं सगळ्यात मोठा पार्टी म्हणून BJPची ओळख देशात निर्माण झाली. देशात नाही तर जगात आता निर्माण झाली की लार्जेस्ट पार्टी इन द होल वर्ल्ड. काहीतरी असणार ना, काहीतरी आयडियोलॉजी पाळली असणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार फक्त सांगण्यापुरते निवडणुकीच्या काळात सांगण्यापुरते नसतात. ते आचार हे आचरणात जर आणले असेल तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या 10 वर्षाच्या कालावधीत संपूर्ण आपल्याला जी प्रोग्रेस दिसते, जे डेव्हलपमेंट दिसते, इन्फ्रास्ट्रक्चर, महिलांचं सक्षमीकरण असेल, यूथ एम्पॉवरमेंट असेल, मेक इन इंडियाची असेल, का तुमच्याकडे तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमच्याकडे विचारवंतांची काय कमी म्हणजे अभाव होता का? असंच म्हणावं लागेल ना. मग म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर जनता पुन्हा एकदा नाही, विकास दुसरं मग काय? विकास म्हणजे प्रगतीचा मुद्दा घेऊन जायचं लोकांसमोर. आम्ही तर प्रगतीचा मुद्दा घेऊन जातोय, प्रोग्रेसिव्ह थॉट. हे तर यांच्यात एक तर मुळात विस्कळीतपण आहे. स्वार्थाने एकत्र आलेली ही महाविकास आघाडीची ही टोळी
यांचा एकच स्वार्थ काय की आपल्याला सत्य द्यायचं, दुसरा काय नाही. काय असं आणि का म्हणून तुम्हाला सत्तेत लोक निवडून देतील? जेव्हा तुमच्याकडे होतं तुम्ही काय का केलं नाही? केलं असतं तर आज मला सांगा ही परिस्थिती निर्माण झाली असती का? नाही केलं म्हणून परिवर्तन झालं देशभरात. आज तुम्ही जसं आपण पेरतो तसं उगवतं. आज मला सांगा तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांसमोर जाता की नाही मला प्लीज हे करा? तेव्हा तुम्ही नैतिकदृष्ट्या यांची नैतिकता राहिली नाही लोकांसमोर जायची, आणि लोकांनी यांना उभं पण करू नये. 55 वर्ष कालावधीमध्ये जे आज ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांना म्हणतो त्यांच्या ऐन उमेदीचा काळात म्हणजे नैराश्य आलं त्यांना. काय केलं तुम्ही? कोण भरून देणार त्यांचं त्यावेळेसचं जे तारुण्यातलं वय कोण भरून देणार? का त्यांनी त्यावेळेस जर असं असे प्रोग्राम्स आणि ह्या प्रोजेक्ट्स असे इम्प्लिमेंट झालं असतं तर ते सुद्धा कुठल्या तरी उंचीवर पोचले असते. का तुम्ही त्यांचं संपूर्ण खच्चीकरण करण्याचं काम केलं? कोणी दिला तुम्हाला अधिकार? लोकशाही म्हणून तुम्ही कसं पण हुकुमशाही पद्धतीने वागायचं, आणि इथं व्यवस्थितरित्या जेव्हा हे सगळं करत असताना प्रत्येकाने सांगायचं मोदी म्हणजे हुकुमशाही आहे. म्हणजे लोकांचे काम न करता तुम्हाला ती लोकशाही, आणि जेव्हा लोकांचे काम करतोय नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी जेव्हा काम करतात केंद्रात आणि राज्यामध्ये, तेव्हा ती हुकुमशाही. मग हुकुमशाही तर हुकुमशाही ना, पण लोकांच्या हिताची तरी आहे. तुमच्या लोकशाहीच्या पायात लोकांचं खच्चीकरण झालं. घोषणा देण्यात आल्या. काय घोषणा? देश गरीब हटाव देश बचाव, जय जवान जय किसान. जवान आणि किसान आणि गरीब हा या देशाचा आत्मा आहे. गरीब हटवण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलले? जवानांसाठी काय असे तुम्ही प्रोग्राम राबवले? किसान म्हणजे शेतकरी वर्गासाठी काय तुम्ही असे प्रोग्राम राबवले? आज संपूर्ण देश जगातले जे प्रगत देश आहे त्या ठिकाणी जेव्हा एखादा शेतकरी तिथला जो फार्मर ज्याला म्हणतो त्याला इंडस्ट्रियल स्टेटस दिलं जातं, त्या हिशोबाने पाहिलं जातं. त्याला कुठल्या बँकमध्ये गेलं लोनसाठी काम प्लीज सेट ह्या बसा आपला बिचारा शेतकरी जातो त्याकडे कोण बँकेचा मॅनेजर किंवा कोण त्याच्याकडे अधिकारी लक्ष पण देत नाही. नको ते इरमा योजना राबवायला या सगळ्या देशांनी इरमा योजना लागू केली, इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर. डॉक्टर बुधाजी राऊत मुळीक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो शेतकऱ्यांसाठी. ते विस्तृतपणे त्यांना अनेकदा आम्ही ह्या लोकांनी जेव्हा सरकार होतं अनेकदा आम्ही ह्या लोकांना जाऊन भेटलो की लागू करा या एवढे जे प्रगत आहेत हे. आणि आपली ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे, आणि आपलं बेस जो आहे त्याच्याकडं जो शेतकरी आहे त्याच्याकडं दुर्लक्ष. कसं ते सदन होणार? आणि ते सदन झालं नाही तर कसं तुमची इंडस्ट्री कशी वाढणार? काही जे काय तुम्ही इंडस्ट्री 80% जे लोक आहेत शेतकरी वर्गातले तेच तुमचे सगळ्यात मोठे गिराईक आहेत. तर त्यांच्याकडे पैसा असला आणि 20% तुम्ही काय पण जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत कुठलं पण काय बनवलं, गाडी म्हणा, घड्याळ, टूथब्रश किंवा जे काय असेल ते कपडे बिपडे, तुम्ही त्या अँगलनी बघा ना. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग तुमची इंडस्ट्री वाढायची असेल तर शेतकरी सदन झाला पाहिजे. कारण की तुम्ही जे प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करता तेच हाच 80% तुमचं गिराईक, 80% तुमचे गिराईक आहेत. देश पातळीवर आणि राज्यात सगळ्यात प्रॉमिसिंग नेता तुम्हाला कुठला वाटतो? देश पातळीवर नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आता सगळं चाललंय आणि व्यवस्थित चाललंय सगळं. बारकाई बघा, बारीक बारीक छोट्या सगळ्या गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं संपूर्ण इम्प्लिमेंटेशन होताना पाहताना फार बरं वाटतं, फार आनंद होतो. राज्यात कोण? राज्यात आता आहे 3 मूर्ती आहेत आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष आहेत, ते करतात, चांगलं काम करतात. उदयन महाराज, प्रचाराची अतिशय धामधूम असताना तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढलात, अतिशय आभारी आहोत. या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही विजयी झाल्यानंतर पुन्हा एकदा मुलाखत घ्यायला आम्ही अवश्य. धन्यवाद. तर उदयन महाराज आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी ठामपणे ज्या पद्धतीने नेहमी आपली मतं मांडतात तशी मांडलेली आहेत आपल्यासमोर.
या लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, पूर्ण देशाचं लक्ष आहे आणि येथे काय होतं ते आपल्याला 4 जूनला अर्थातच कळणार आहे. या आणि अशा मुलाखतींसाठी आमचा कार्यक्रम पाहायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.